नमस्कार मित्रांनो, ही आपली फुले दुर्वा 992 टोकन पद्धतीने केलेली. आता जरा ह्या 2 दिवसात पाऊस मस्त पडला आहे, तर बघा कशी डोलायला चालू झाली. आणि हे रान पूर्ण पॅक होणार बरं का, हे 100% पॅक होणार. ठीक आहे, आपल्याकडं आता म्हणजे उशिरा झालेली आहे पेरणी. आता काही जणांकडं अगोदर झाली आहे पेरणी, त्याच्यामुळं आता आपण बघतोय बरेच जणांचे रानं पूर्ण पॅक झालेत. तर आपलं पण सेम तसंच होणार आहे, कारण सुरुवातीला आपल्याकडं जरा पावसानं वड चांगलीच दिली होती. पण आता जरा चांगली भरगत चावल झाली बरं का. आता ह्या 2 दिवसात तर पाऊस मस्त पडला, पण अजून रानाच्या बाहेर वगैरे काही पाणी निघालेलं नाही. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, टोकन पद्धत ही काळाचीच गरज आहे. मला तर 100% याची खात्री झालेली आहे बरं का. आणि माझी इच्छा आहे की सगळ्या शेतकऱ्यांनी ही पद्धत अवलंब करायला पाहिजे. ह्याच्यात जास्ती टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्हाला कमी बियामध्ये एकतर तुमचा पेरा पण कमी होणार आहे, म्हणजे एकरी 14-15 किलो बी पडणार आहे. तिथं तुमचे पैसे वाचतात आणि उत्पन्नात चांगली वाढ होणार आहे. आता आपला विषय पूर्वीपासूनच असते की बाबा, म्हणजे आता अगोदर जसं आपलेच वडील म्हणजे पूर्वज जे करत होते तेच करत आलो आपण. ज्यानं बदल केला आहे ना, तो 100% सक्सेस झालेला आहे बरं का. आणि शेती म्हणलं की प्रयोग आला. शेतामध्ये प्रयोग तुम्हाला करायलाच पाहिजे. आणि आता होते काय माहिती आहे का, जास्ती मनावर घेत नाहीत शेतकरी. कुठंतरी थोडंफार कुणाचं तरी समजा एखाद्याचं फसलं की मग ते फसल्यालाच ध्यानात ठेवतात, असं पण होते बरं का. शेतकऱ्याला तेवढी एक सवय आहे, म्हणजे भीती जास्त आहे. डेअरिंग करणं आता ठीक आहे, शेतकऱ्याशिवाय डेअरिंग पण कोणी करू शकत नाही, कारण आपण डायरेक्ट मातीमध्ये पैसे टाकतो, बरोबर आहे. पण ही पद्धत 100% म्हणजे एकदम रामबाण उपाय आहे बरं का सोयाबीनमध्ये. तर कारण तुम्हाला उत्पन्नाशी मतलब आहे, कसंही करा मग तुम्ही ते, बरोबर आहे. तुम्ही असं हाताने फेकून सोयाबीन काढा किंवा टोकन करा, ट्रॅक्टरवर पेरा, किती दाट पेरायचे तेवढं पेरा, पण उत्पन्न पाहिजे ना. शेवटी आपण करतोय कशासाठी, आपलं उत्पन्न जास्त निघण्यासाठीच करतोय. मग ही पद्धत करून जर आता ही बेड आहे, ह्या बेडवर 2 पेरा, 3 पेरा ना 4 पेरा, समजा उत्पन्न जर जास्त निघत असेल तर आपण काही करायला तयार हो. मग आपली गाठ फक्त उत्पन्नाशी घालायची. तर फक्त एवढीच इच्छा वाटते की बाबा सगळ्यांनी करावं. म्हणजे आपल्याला आता ठीक आहे, मी काही लई शहाणा नाही मी पण तुमच्यासारखाच. फक्त मी एक प्रयोग केला होता, मी पण दुसऱ्याचं बघूनच केलं होतं. मग ते चांगलं वाटलं मला जे अगोदर उत्पन्न निघत होतं ते 7-8 क्विंटलच्या पुढं कधी गेलंच नाही. मग आता चांगलं 12पर्यंत माझं उत्पन्न गेलं. 11-12 क्विंटल सहज निघतं याच्यामधून. एकतर तुम्हाला काढायला टेन्शन नाही, पण 14-15 किलो बी पडते. आणि नंतर हे आहे ना, काढताना तर आम्ही घरच्या घरीच काढून टाकतो याला. म्हणजे सर्रास सगळ्या गोष्टी, तुम्हाला फवारणीला टेन्शन राहणार नाही. ते सोयाबीन दाट पेरलेलं काय होते ते माजतं एकदम पूर्ण, तुम्हाला मध्ये असं फिरतासुद्धा येत नाही. ह्याच्यामध्ये हे पण रान पॅक होते शेवटी. पण सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा आपल्या फवारण्या वगैरे असतात त्यावेळेस तुम्हाला याच्यामध्ये फिरता बरोबर येते. हे असं याच्यामधून आहे ना, वार जास्त खेळतं किंवा मग रानमध्ये गॅप भेटला ना याला पसरायला वगैरे, त्याच्यामुळं हे झाड आहे ना, ज्या ठिकाणी 10 झाडं आपण येतात ना, त्या ठिकाणी ह्याच्यातली 4 झाडं त्या 10 झाडाची बरोबरी करतात. म्हणजे एवढी त्यांची फूट होती. आणि जे आपण ते आता ट्रॅक्टरवर तर पेरताव ना, ती सरळच काढी जाते. त्याला 4 शेंगा एक 5-6 ठिकाणी लागले की झालं, संपला त्याचा विषय. आज 30 तारीख आहे, 1 महिना झालेला आहे याला. मधल्या पिरियडमध्ये थोडासा पाऊस म्हणजे 9 तास धरा की, मध्ये तर सुकायलाच चालू झालं होतं. तर मित्रांनो, बेड पद्धत काळाची 100% गरज आहे आणि बेड पद्धत केलीच पाहिजे. तुम्ही 3 फुटाची करा, 4 फुटाची करा, नो प्रॉब्लेम, पण करायला पाहिजे. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो. काही म्हणणं असेल तर नक्की कमेंटमध्ये मांडा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.